नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आत्ताची खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे तर ती जोर धरू लागलेली आहे. तर त्याच्याविषयीची जी आलेली अपडेटेड माहिती आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर आज आपण पाहणार आहोत मस्साजोग गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालेलं आहे 9 डिसेंबर 2024 रोजी. त्यानंतर त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना जे मदत करण्याचं काम जे आहे ते मंत्री धनंजय मुंडे करत असल्याचे आरोप जे आहेत ते विविध मंत्र्यांकडून करण्यात आलेले आहेत. आणि त्याच कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट जे आहे अजित पवार गटाचे जे बाकीचे मंत्री आहेत त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जो आहे जोर धरू लागलेले आहे. तर धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्यात यावे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगावचे आमदार जे आहेत प्रकाश सोळंके यांनी जे आहे तर जाहीरपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे तर ती केली होती. बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुख यांच्या हत्येचा जे आहे प्रकरणाचे आरोपी जे लवकरात लवकर पकडले जावे याच्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये जे आहे तर ती सगळ्या सामाजिक पक्ष तसेच राजकीय पक्ष यांनी जो आहे तर मोर्चा काढला होता. आणि या मोर्चाच्या वेळी जेव्हा भाषण केलं प्रकाश सोळंके यांनी तेव्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामधले जे अजित पवार गटाचे मराठवाड्यातले जे पण सर्व नेते आहेत मंत्री आहेत यांच्याकडून आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचं सूत्राकडून सांगण्यात आलेलं आहे. हे आत्ताची खूप महत्त्वाची बातमी आणि मोठी बातमी पुढे येत आहे. तर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवार गटाकडून घेतला जात आहे का. आणि ह्या जी घटना झालेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत आणि आता जे आरोपी म्हणून जे पकडण्यात आलेले आहेत 4 आरोपी आणि त्याच्यासोबतच वाल्मिक कराड यांनाही पकडण्यात आलेले त्यांनाही पोलीस कोठडी देण्यात आलेली 14 दिवसाची. तर त्याच्या संदर्भातली जी पण अपडेट माहिती ती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.